नमुना नंबर 12 म्हणजे काय? नमुना नंबर 12 कसे लिहावे? नमुना नंबर 12 लिहिताना काय काय काळजी घ्यावी? या तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. बघा, नमुना नंबर 12 हा आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा नमुना आहे. दप्तर तपासणीत आवर्जून बघितला जाणारा नमुना म्हणजेच नमुना नंबर 12. त्यानंतर लेखापरीक्षणात अतिशय महत्त्व असलेला असा नमुना म्हणजेच नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक असे त्याला म्हटले जाते. पंचायत लेखा संहितामधील 1 ते 33 नमुन्यांमधील अतिशय महत्त्वाचा लेखापरीक्षणाच्या दृष्टीने देखील, आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील आणि दप्तर तपासणीच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा असा नमुना आहे नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक. घेतलेल्या वस्तू व त्यासाठी केलेले प्रदान यांची नोंदवही म्हणजेच नमुना नंबर 12 व्हाउचर ज्याला आपण म्हणतो, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सेवेमध्ये नुकतेच नवीन रुजू झालेले जे कोणी असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगणार आहे. नमुना नंबर 12 लिहिताना 5 ककार जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. 5 ज्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. तर त्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. 1 नंबरचा आहे कोणाला अदा करायची. 2 नंबर कशाबद्दल अदा करायची. 3 नंबर आहे कशाच्या आधारावर अदा करायची, कशाबद्दल अदा करायची. 4 नंबर आहे कशाच्या आधारावर अदा करायची आणि 5 नंबरचं जे आहे ते म्हणजे कोणत्या पद्धतीने अदा करायची. तर हे 5 प्रकार जे आहेत, कोणाला, का, कशाबद्दल, कशाच्या आधारावर आणि कशा पद्धतीने अदा करायचे, हे जर आपल्या लक्षात आलं ना तर नमुना नंबर 12 अतिशय सोपा नमुना आहे. आपण त्यामध्ये कुठेही म्हणजे आपलं लेखापरीक्षणाच्या दृष्टीने आपण त्यामध्ये चुकणार नाही आणि दप्तर तपासणीत देखील आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे हे जे 5 प्रकार मी तुम्हाला सांगते ते अतिशय काळजीपूर्वक बघा. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. जे आहे कोणाला अदा करायचे. तर व्हाउचर लिहिताना म्हणजेच आपला नमुना नंबर 12 लिहिताना सर्वात प्रथम आपण कोणाला अदा करायचे, संबंधित व्यक्तीला, संस्थेला, पुरवठादाराला, एजन्सीला किंवा ज्या कोणाला आपण ती रक्कम अदा करत असतो त्याचं संपूर्ण नाव आणि पत्ता आपण त्यावरती लिहिला पाहिजे. शॉर्टकट त्यामध्ये अजिबात मारता कामा नये. नमुना नंबर 5 ला आपण जसं लिहिलेलं आहे तसंच नमुना नंबर 12 ला देखील परिपूर्ण माहिती आपण लिहिली पाहिजे. त्या संबंधित एजन्सीचं नाव, त्या संबंधित दुकानदाराचं, पुरवठादाराचं, संस्थेचं जे कोणी असेल ज्याच्या नावाने रक्कम आपण दिलेली आहे त्याचं पूर्ण नाव, पत्ता तिथे आला पाहिजे. त्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे किती रुपये अदा करायचे. तर व्हाउचर लिहिताना, प्रमाणक लिहिताना आपण कॅशबुकला जेवढी रक्कम अदा केलेली आहे तेवढीच रक्कम आपण ती व्हाउचरला देखील आली पाहिजे. ती संबंधित व्यक्तीला पूर्ण नाव लिहिल्यानंतर किती रुपये आपण जे आहेत ते पूर्ण अंकी आणि अक्षरी व्यवस्थित लिहिले पाहिजे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की बिलापेक्षा, मूल्यांकनापेक्षा अधिकची रक्कम अदा करू नये. अधिकची रक्कम जर आपण अदा केली तर लेखापरीक्षणात ती सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती वसुली निघते. त्यामुळे अधिकचं दायित्व आपण निर्माण करायचं नाही. बिलामध्ये जेवढी रक्कम असेल त्याप्रमाणेच आपण ती अदा करायची आहे. आर्थिक व्यवहार करताना अतिशय आपण डोळ्यात तेल घालून आणि जागरूकपणे आर्थिक व्यवहार केले पाहिजे. संबंधित व्यक्तीचं बिल आल्यानंतर शासकीय कपाती ज्या आहेत त्या कपाती केल्यानंतर आपण ती रक्कम अदा करायची आहे. त्यामुळे कॅशबुकला जेवढी रक्कम आहे तेवढीच आपण व्हाउचरला देखील टाकायची आहे. खाडाखोड, गिरवा गिरव, व्हाईटनर लावणे असे प्रकार अजिबात करायचे नाही. तर चुकल्यास फक्त एक तिरपी रेष मारायची आहे, तिथे आपली सही करायची आहे. परंतु व्हाईटनर लावणे किंवा ते जे चूक झालेली आहे ती आपण लपवण्यासाठी अजून चुका करणं हे इथे मान्य नाही. चूक झाली तर ती मान्य करून आपण ती दुरुस्ती करायची आहे, परंतु खडाखोड, गिरवा गिरव अजिबात करायची नाही. 3 नंबरचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे कशाबद्दल दिले. तर नमुना नंबर 5 ला देखील आपण लेखाशीर्ष टाकत असतो, त्या कामाचं नाव टाकत असतो. ती संबंधित एजन्सीला किंवा पुरवठादाराला ही रक्कम कशाबद्दल दिली. तर तसंच नमुना नंबर 12 ला देखील, व्हाउचरला देखील आपण संबंधित व्यक्तीला कशाबद्दल रक्कम अदा केली ते लिहिणं गरजेचं आहे. कामाचं नाव देखील तिथे आलं पाहिजे. शॉर्टकट तिथे अजिबात मारायचा नाही, कारण नंतर आपण जर तिथे कोरं ठेवलं, कॅशबुकला किंवा व्हाउचरला देखील कोरं ठेवलं तर कालांतराने आपल्याही लक्षात राहत नाही की संबंधित व्यक्तीला ही रक्कम कोणत्या कामाबद्दल दिली. कारण अनेक कामं, अनेक योजना ग्रामपंचायतीमध्ये चालू असतात आणि एकाच व्यक्तीला अनेक कामं दिलेली असतात. तर मग आपल्याही लक्षात राहत नाही की नेमके कोणत्या कामाचे पैसे दिलेले आहेत. त्यामुळे वेळच्या वेळी नमुना नंबर 5 आणि नमुना नंबर 12 हे पूर्ण करत जा आणि तिथे लिहिताना कोणत्या कामाबद्दल दिले ते वेळच्या वेळीच नमूद करत चला.
नंतर 4 नंबरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा लेखा परीक्षणात देखील आवर्जून बघितला जाणारा मुद्दा असतो आणि दप्तर तपासणी देखील वरिष्ठांकडून आवर्जून याची तपासणी केली जाते ती म्हणजे कशाच्या आधारावर. ग्रामपंचायतीमधून कुठलेही आपल्याला व्हाउचर टाकताना खर्च करताना तो कशाच्या आधारावर केला हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे तुमचा ग्रामपंचायतचा ठराव असेल, वरिष्ठांचा आदेश असेल लेखी किंवा संबंधित व्यक्तीचं संस्थेचं लेखी मागणी पत्र असेल, समजा अंगणवाडी असेल, शाळा असेल, एखादी वस्तू आपण शाळा किंवा अंगणवाडीला दिली तर त्यांचं लेखी मागणी पत्र, त्यानंतर ग्रामपंचायतीचा ठराव, वरिष्ठांचा देखील काही आदेश असतात तर ते देखील आपल्या व्हाउचर सोबत प्रमाणकासोबत आले पाहिजे म्हणजे लेखा परीक्षण करताना ते लगेच आपल्याला सादर करता येतील. त्यामुळे ह्या गोष्टी पाहूनच आपण ते संबंधित व्यक्तीला किंवा पुरवठादाराला रक्कम अदा करायची आहे आणि या सर्व ज्या काही आहेत ठराव असतील, लेखी आदेश असतील, मागणी पत्र असतील, संबंधित कामाचे फोटो असतील तर ते सर्व आपण आपल्या दप्तरी ठेवायचे आहेत आणि या सर्वांचा आधार घेऊनच आपण संबंधित व्यक्तीला किंवा पुरवठादाराला रक्कम अदा करायची आहे. पुन्हा नंबर 12 वरती देखील आपण कशाच्या आधारे हे लिहिलं पाहिजे, सोबतच्या बिलाप्रमाणे अदा असं आपण त्यावरती लिहितो. तर तिथे 12 व्हाउचरवरती ते लगेच बिल आपल्याला लावता येत नाही, पण व्हाउचरच्या शेजारी किंवा व्हाउचरच्या आधी आपण ते बिल लावू शकतो. त्यानंतर काही आदेश असतील लेखी तर ते देखील आपण व्हाउचरला लगेचच जोडून ठेवू शकतो. म्हणजे लेखा परीक्षणात आपली अडचण होत नाही. आपल्याला लगेचच्या लगेच ते सादर करता येतं. 5 नंबरची जी बाब आहे ती म्हणजे कोणत्या पद्धतीने अदा केली. तर बघा आपण सध्या 2 पद्धतीने बिल हे अदा करत असतो. पहिली जी आहे ती धनादेशाद्वारे आणि 2 नंबरचं जे आहे ते PFMS द्वारे 15 वित्त आयोगाचे जे आहे ते आपण PFMS द्वारे ट्रान्सफर करत असतो रक्कम. तर कोणत्या पद्धतीने दिले हे देखील नमुना नंबर 12 व्हाउचरवरती लिहिणं गरजेचं असतं आणि कॅशबुकला देखील आपण ते लिहितच असतो की सोबतच्या बिलाप्रमाणे धनादेश क्रमांक डॅश डॅशने अदा असं आपण व्हाउचरवरती लिहित असतो. तसंच कॅशबुकला देखील धनादेश क्रमांक त्यानंतर दिनांक वगैरे सर्व आपण नमूद करत असतो. तसंच नमुना नंबर 12 वरती देखील आपल्याला संबंधित व्यक्तीचं नाव, पुरवठादाराचं नाव, दिनांक, त्यानंतर कशा पद्धतीने अदा केली, धनादेशाद्वारे की चेक आपल्या PFMS द्वारे. धनादेशाद्वारे अदा केली असेल तर धनादेश क्रमांक टाकणं गरजेचं आहे. PFMSने जर अदा केली असेल तर सोबतच्या बिलाप्रमाणे PFMSने अदा असं आपल्याला परिपूर्ण तिथे नमुना नंबर 12 वरती लिहायचं आहे. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असा नमुना नंबर 12 आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहे. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची की नमुना नंबर 12 लिहिताना सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची नमुना नंबर 5 आणि 12 दोन्हींना पण स्वाक्षरी असणं अतिशय आवश्यक आहे. कधी कधी आपण म्हणतो घेऊ नंतर घेऊ असं करत करत आपलं दप्तर हे अपूर्ण राहून जातं आणि वरिष्ठांची तपासणी लागते आणि मग आपण अडचणीत सापडतो. त्यामुळे वेळच्या वेळी नमुना नंबर 5 आणि लगेच नमुना नंबर 12 पूर्ण करत जा. सरपंच यांची स्वाक्षरी घेत चला. त्यानंतर 2 नंबरचा आहे खाडाखोड गिरवागिरव व्हाईटनर अजिबात लावायचं नाही. त्यानंतर 3 नंबरचा आहे बिलाशिवाय अदा करायचं नाही, व्हाउचर शिवाय खर्च नाही आणि पावतीशिवाय जमा नाही. हे मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायची की बिल असल्याशिवाय रक्कम अदा करायची नाही. नंतर 4 नंबरचं जे आहे की संबंधित व्यक्तीला आपण ते धनादेश किंवा PFMS द्वारे जरी रक्कम अदा केली त्याची पोच पावती ही आपल्या दप्तरी असलीच पाहिजे. ज्या व्यक्तीला वस्तू किंवा सेवा आपण पुरवल्या आहेत, समजा शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा एखाद्या वैयक्तिक जरी लाभ असेल, ग्रामनिधीतून आपण काही दिलं असेल तर त्यांची पोच पावती घेणं हे अतिशय गरजेचं आहे. अंकी आणि अक्षरी पूर्णपणे आपण व्हाउचरवरती लिहायचं आहे. ठराव क्रमांक देखील नमूद करायचा आहे. दिनांक देखील नमूद करायचं. ज्या व्यक्तीच्या ज्या इसमाच्या ताब्यात त्या वस्तू मिळाल्या आहेत तर त्याची देखील स्वाक्षरी नमुना नंबर 12 वरती घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे नमुना नंबर 12 बाबत आज आपण माहिती घेतली. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.